आज आपण पाहणार आहोत की अर्ली जे फेंट पॉझिटिव्ह UPT येते त्याचा काय सिग्निफिकन्स असतो. फेंट पॉझिटिव्ह UPT आली की जनरली आपण पटकन त्या पेशंटचे बीटा ECG करून घ्यायला पाहिजे, कारण वी आर इन अ इरा ऑफ प्रिव्हेन्शन. प्रॉब्लेम झाल्यानंतर, अर्ली प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर ते बघण्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळे बीटा ECG करायचं. बीटा ECG जनरली 60-70% राईज एव्हरी 48 आवर्स व्हायला पाहिजे. डबल झाले तर उत्तमच, पण नाही झालं तरी 60%-70% तरी वाढायला पाहिजेत साधारण. तर आजच्या पेशंटमध्ये आपल्याला असं दिसलं की हा राईज नव्हता, रादर सिमिलर लेवल्स होत्या, 1500च्या अराउंड लेवल्स होत्या दोन्ही दिवसांच्या. मग आपण लवकर सोनोग्राफी केली त्यांची, आणि लवकर सोनोग्राफी केल्याचा हा फायदा झाला आपल्याला की आपल्याला प्रेग्नन्सी जी आहे ती गर्भाशयात न दिसता ती ट्यूबमध्ये दिसली. आणि ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी असल्यानंतर तिचे जे फ्युचर कॉम्प्लिकेशन्स असतात, जसं की रप्चर होणं, पेशंटच्या जीवाचं बरं वाईट होणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अर्लियर टाळता येऊ शकतात, जे आपण आज केलेलं आहे. याच्यामध्ये आपण लॅप्रोस्कोपी करून लेफ्ट साईडची ओव्हरीच्या बाजूचं जे ट्यूब असते ती ट्यूब आपण काढून टाकलेली आहे.